आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। पावसाळा आला की रेनकोट घालायचा की छत्री वापरायची अजून निर्णय घेतलेला नाही। अजित पवारांसोबतच्या युतीच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंचं मिश्किल उत्तर। दादरच्या सेना भवनात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज दुपारी आढावा बैठक होणार। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शाखा प्रमुख उपशाखा प्रमुखांसोबत उद्धव ठाकरे संवाद साधणार। बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आजचा 7वा दिवस। बच्चू कडू आज उपोषण स्थगित करायचं की नाही यावर निर्णय घेणार। सकाळी 11 वाजता उपोषणस्थळी शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांची बैठक होणार। त्यानंतर बच्चू कडू निर्णय घेण्याची शक्यता। प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार। महापालिका निवडणुका ऑक्टोबर नंतरच होणार। सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रभाग रचना पूर्ण केली जाणार। अहमदाबादमधील विमान अपघातानंतर विमान उद्योगावर संकटाचे ढग, प्रवासी घटनेची भीती, तज्ज्ञांकडून मतव्यक्त। देहरादूनमध्ये आयएमएची पासिंग आउट परेड, इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या 2025 स्प्रिंग टर्मची पासिंग आउट परेड पार पडली। सीबीआयचे देशभरात 10 ठिकाणी छापे। ऑपरेशन चक्र अंतर्गत कल्याणमधून एकाला अटक। सायबर आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी 2 वर्षांपासून कारवाई सुरू। बँक प्रमुखांसोबत अर्थमंत्र्यांची 27 जूनला बैठक। बँकांकडून उद्योगांसाठी वितरित होत असलेल्या पतपुरवठ्याची अर्थमंत्री माहिती घेणार। निर्मला सीतारामन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांशी संवाद साधणार। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांचा राखीव पाणीसाठा 16 जूनपासून वापरला जाणार। मुंबई महापालिकेचा निर्णय। धरण क्षेत्रात पुरेसा पाऊस न पडल्यानं धरणांमध्ये केवळ 9% पाणीसाठा शिल्लक।